नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सरळ पोर्टलवरती विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं. आणि प्रमोशन करताना एक अडचण आलेली होती की इयत्ता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी आपण नापास केलेले असतील त्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं, त्या संदर्भात प्रमोशन संदर्भातील हा आपण व्हिडिओ बघणार आहोत. आपण सर्वप्रथम जाणार आहोत, असं टाईप करायचं सर्च बॉक्समध्ये स्टुडंट पोर्टलला. सर्च केल्यानंतर आपल्या नजरेसमोर स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या लिंकला आपण क्लिक करणार आहोत. याला क्लिक केलं असता आपण जाणार आहोत ते म्हणजेच या स्टुडंट या आलेल्या आपल्या सूचना आहेत. शाळांसाठी नवीन सूचना म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 करता प्रमोशन सुरू करण्यात आलेले आहे. आणि हे प्रमोशन आपण आता कशा पद्धतीने करणार आहोत, खाली जायचंय आणि येथे जो क्लोज बटन दिसतंय या क्लोज बटनला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केलं असता आपण आपल्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण इन्सर्ट करणार आहोत तो म्हणजेच इथे आपल्या शाळेचे पूर्ण स्कूल डिटेल आहे. आता आपल्याला करायचंय त्यानंतर आहे स्टुडंट एंट्री, त्यानंतर आहे प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर, सर्च, महिंद्रा. इथे आपल्याला रिपोर्ट वगैरे काही बघायचं नाही. सध्या आपल्याला प्रमोशन वरती जायचंय. प्रमोशनला क्लिक केलं असता खाली स्टँडर्ड 1st to 8. जर आपली शाळा 1 ते 5 असेल तर इथे आपल्याला 1 ते 5 दिसणार आहे आणि 1 ते 8 असेल तर 1 ते 8 किंवा 1 ते 7 असेल तर 1 ते 7 दिसेल. त्याला आपण इथे क्लिक करणार आहोत. त्याला क्लिक केलं असता इथे स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर 23-24 जी आपली मुलं आहेत ते आपण इकडे त्यांना प्रमोट केल्यानंतर ती मुलं आपल्याला 24-25 मध्ये इथे दिसते. इथे इथं 2री, 3री, 4थी, 5वी, 7वी आणि 8वी अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत. तर मग आता हे मुलं जे आहेत तर तुम्हाला इथे मुलं पेंडिंग दिसत आहेत. त्याचबरोबर 8वीतनं जे मुलं आपण प्रमोट केलेले असतील ते मुलं आपले इकडे ड्रॉप बॉक्स मध्ये दिसत आहेत. स्टँडर्ड 9 27 मुलं. हे मुलं काय केलेत आपण प्रमोट केले, पण आपल्याकडे इत्ता 9वीचा वर्ग नसेल किंवा इत्ता 6वीचा वर्ग नसेल तर इथे 6वी आणि तुमचे जे विद्यार्थी तुम्ही प्रमोट केलेले असतील ते सर्व मुलं, त्या मुलांचं प्रमोशन केलेलं आहे ते मुलं इथे दिसतील. आता आपण जाणार आहोत स्टँडर्ड 5 आणि या निळ्या रंगाच्या जो आकडा स्टुडंट काउंट दिसतोय, संख्या दिसते, त्या संख्येला आपण क्लिक करणार आहोत. त्याला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर हे आपल्या वर्गातील सर्व मुलं अशा. आता एक एक मुलगा आपल्याला इथे बघावं लागणार आहे. जर सर्व मुलं पास असतील तर आपल्याला इथे काही करायची गरज नाही. इथे सर्व सरळ प्रमोट करायचंय. पण आपण इथे प्रमोट का करत नाहीये, कारण की आपल्याला या वर्षापासून 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास करण्यासंदर्भातील एक शासन निर्णय आपण बघितला आणि त्या पद्धतीने आपण या वर्षी आपला इत्ता 5वी आणि 8वीचा वार्षिक परीक्षेचा निकाल तयार केलेला आहे. काही शाळांमध्ये जर हे मुलं नापासच असतील, चला इथे आपल्या नजरेसमोर एक एक मुलगा आलेला आहे आणि एक एक मुलाला आपण बघायचंय की तो मुलगा प्रगत आहे की अप्रगत, म्हणजे तो कशा पद्धतीने प्रगत नसेल तर त्याला आपल्याला अप्रगत याच्यावरती उदाहरण दाखल मी सध्या तुम्हाला समजवण्यासाठीच फक्त इथे घेत आहे. मुलं अप्रगत असतील त्या मुलांच्या पुढे फक्त इथे इथे आपल्याला चेक, GR, आपला जनरल रजिस्टर नंबर, स्टुडंट ID, स्टुडंट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर आणि प्रगत अप्रगत फक्त आपल्याला काम करायचं ते इथे प्रगत अप्रगत मध्ये. इथे आपण प्रगत या मुलीला आपण इथे अप्रगत असेल तर अप्रगत केलेली आहे. अशा पद्धतीने जे असतील त्यांना आपण प्रगत अप्रगत करणार. अशा पद्धतीने आपण प्रगत आणि अप्रगत केल्यानंतर आपल्याला हे जे प्रमोट हे टॅब दिसते ब्राऊन कलर मध्ये, तिला आपल्याला इथे क्लिक करायचंय. हिला क्लिक केलं असता आपल्याला आर यू शुअर प्रमोट धी स्टुडंट या ओकेला क्लिक करायचंय. ओकेला क्लिक केलं असता ही जे आपण प्रगत केलेली मुलं आहेत त्या मुलांचं प्रमोशन इयत्ता 6वी मध्ये 5वीतून झालेलं असणार आहे. आता आपण इथे जर का बघितलं प्रमोशनला आल्यानंतर जर बघितलं तर आपण इथे इयत्ता 5वीच्या मुलांचे नाव आकडे अंक बघितले ते. आता इथे 6वीचा वर्ग नव्हता, इथे 6वीचा वर्ग आलाय आणि इथे सर्व मुलं कुठे गेलेत आपले पुढे गेलेले आहेत. त्यांचं प्रमोशन अशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं. चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. YouTube चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपण बघितला. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला नक्कीच लाईक करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघायला मिळतील. आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.
तो कॅप्चा बघून आपण इथे लॉग इन दिसतंय, त्या लॉग इन निळ्या रंगाला क्लिक केलंय. लॉग इन करण्यापर्यंत माहिती आपल्या सर्वांना असेलच, त्यात काही शंका नाही. तरी पुनश्च काही नवीन असतील त्यांच्यासाठी हे अशा पद्धतीने स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट स्टुडंट पोर्टल आपल्या नजरेसमोर आलेलं आहे आणि ते अकॅडमिक इयर आपलं आहे 24 आणि 25.